गेल्या वेळी पंचायत समितीत रंगलेले सत्तांतर नाट्य, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत महायुतीचा झालेला विजय, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा वाढलेला टक्का, श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण बदलतंय हे दाखविण्यास पुरेसा आहे। येत्या 2-3 महिन्यात श्रीरामपूर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषदेची निवडणूकही रंगणार आहे। या निवडणुकीत विखे गट, मुरकुटे गट, ससाणे गट आदींसह इतर हिंदुत्ववादी गटांनाही आपली ताकद दाखवता येणार आहे। गेल्या वेळी पंचायत समिती सभापती निवडीची प्रक्रिया थेट न्यायालयात गेली होती। त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही निवडणुका रंगतदार होणार आहेत। त्यातच जिल्हा परिषदचा एक गट व पंचायत समितीचे 2 गण वाढल्याने यंदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल, श्रीरामपूर पंचायत समितीची निवडणूक कशी होईल, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। ज्यांना बदलत्या राजकारणाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याचा अभ्यास नक्की करावा। कधी काळी 70% मतदान घेऊन काँग्रेसचा बालेकिल्ला झालेल्या या मतदारसंघात विधानसभेचे आरक्षण लागल्याने अनेक स्थित्यांतर झाले। आदी कुटुंब, त्यानंतर मुरकुटे कुटुंब, त्यानंतर ससाणे कुटुंब, त्यानंतर कांबळे, कानडे आणि आता ओगले अशा बदलत्या नेतृत्वात श्रीरामपूर अजूनही चाचपडताना दिसतंय। त्यातच सुरुवातीला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या तालुक्यात जातीने लक्ष घातल्याने या तालुक्याचे राजकारण सुपर हॉट राहिले। सध्या या तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या मतांचा टक्का वाढलाय। विखे गटाची चलतीही वाढली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत विखे गट दखलपात्र ठरू लागलाय। श्रीरामपूर तालुक्यातील यावेळची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जरा वेगळी ठरणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणात फेरबदल झाले आहेत। श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे 2 गण वाढले आहेत। या फेरबदलात पूर्वीच्या गट व गणात तोडफोड झाल्याने अनेकांची पंचायत झाली आहे। राजकीय समीकरणे बदलणार आहेत। श्रीरामपूर तालुक्यात 2017च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण होते। नव्या रचनेनुसार आता जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत। निपाणी वडगाव गटाची निर्मिती होऊन त्यात कारेगाव हा नवा गण तयार झाला आहे। याच कारेगाव गणात पूर्वी पढेगाव गणात असलेल्या मालुंजा बुद्रुक, भेरडापूर, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, गुजरवाडी व खिरडी या गावांचा समावेश झाला आहे। पढेगाव गणातील गावे तुटून आता पढेगाव गणात मातापूरचा नव्याने समावेश झाला आहे। शिवाय पूर्वीच्या उक्कलगाव गणातील खंडाळा गावाचा दत्तनगर गणात तर दत्तनगर गणातील शिरसगाव टाकळीभान गटात समावेश होऊन शिरसगाव या नव्या गणाची निर्मिती झाली आहे। तर दत्तनगर गणातील शिरसगावचा टाकळीभान गटात समावेश होऊन शिरसगाव या नव्या गणाची निर्मिती झाली आहे। निपाणी वडगाव हा गट तसेच शिरसगाव व कारेगाव हे 2 गण श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण बदलवणारे ठरणार आहे। नव्या रचनेमुळे निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढणार असून तोडफोडीमुळे अनेकांची अडचणही होणार आहे। गट व गणाची रचना कशी बदलली ते आपण एकदा पाहू। पहिला आहे उंदीरगाव गट। या गटात उंदीरगाव गण व निमगाव खैरी गण असे 2 गण आहेत। त्यात उंदीरगाव गणातील उंदीरगाव, माळवडगाव, हरेगाव, महांकाळ वडगाव या 4 ग्रामपंचायतीत व निमगाव खैरी गणातील निमगाव खैरी, गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, जाफराबाद, रामपूर, नाऊर, सराला, माळेवाडी, गोवर्धनपूर या 10 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। दुसरा आहे टाकळीभान गट। यात टाकळीभान गण व शिरसगाव गण अशा 2 गणांचा समावेश आहे। टाकळीभान गणात खानापूर, भामाठाण, कमलापूर, मुठेवडगाव, घुमणदेव व टाकळीभान अशा 6 ग्रामपंचायती आहेत। तर शिरसगाव गणात भोकर, वडाळा महादेव व शिरसगाव या 3 ग्रामपंचायती आहेत। तिसरे आहे दत्तनगर गट। या गटात दत्तनगर गण व उक्कलगाव गण अशा 2 गणांचा समावेश आहे। दत्तनगर गणात ब्राह्मणगाव, वेताळ, भैरवनाथ नगर, दिघी, खंडाळा व दत्तनगर अशा 5 ग्रामपंचायती व उक्कलगाव गणात उक्कलगाव, कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, एकलहरे व गळनिंब अशा 8 ग्रामपंचायती आहेत। चौथे आहे बेलापूर गट। या गटात बेलापूर गण व पढेगाव गण असे 2 गण आहेत। बेलापूर गणात बेलापूर बुद्रुक, ऐनतपूर, बेलापूर खुर्द व नरसरी अशा ग्रामपंचायती व पढेगाव गणात पढेगाव, मातापूर, वळदगाव, लाडगाव, कान्हेगाव व उंबरगाव अशा 6 ग्रामपंचायती आहेत। पाचवे आहे निपाणी वडगाव गट। निपाणी वडगाव गण व कारेगाव गण असे 2 गण आहेत। निपाणी वडगाव गणात खोकर व निपाणी वडगाव या 2 ग्रामपंचायती व कारेगाव गणात कारेगाव, मालुंजा बुद्रुक, भेरडापूर,
वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, गुजरवाडी व खिरडी या 7 ग्रामपंचायती आहेत. 2022 साली काढण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आरक्षणात निमगाव खैरी अनुसूचित जमाती, उंदीरगाव अनुसूचित जाती, टाकळीभाड सर्वसाधारण महिला, शिरसगाव अनुसूचित जाती महिला, दत्तनगर सर्वसाधारण, उक्कलगाव सर्वसाधारण महिला, बेलापूर बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग, पढेगाव सर्वसाधारण महिला, निपाणी वडगाव सर्वसाधारण, कारेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाले होते. यंदाही श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विखे गट, मुरकुटे गट व ससाणे गट अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक कोर्टात गेली होती, त्यामुळे यंदाही ही निवडणूक तेवढीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या निवडणुकीत विखे गट जादू करेल का? ससाणे गटाला पुन्हा सत्ता मिळवता येईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.